सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जान्हवी तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिचं सर्व मेकअपचं सामान खाली अस्ताव्यस्त पडलेले बघून जान्हवीला मोठा धक्का बसतो. तोंडाला हात लावत जान्हवी म्हणते की हे सगळं रेवाने केलं, मला माहिती आहे. तेवढ्यात पाठीमागून आनंद तिथे येत म्हणतो की अगं जानू, तू इकडे काय करतेस? तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी, माझं मेकअपचं सामान बघितलं का? आणि हे सर्व रेवाने केलं, मला माहिती आहे. रडतच जान्हवी म्हणते की किती महागडे होते माझे प्रॉडक्ट्स. तर आनंद हा जान्हवीला समजावू लागतो. जान्हवी म्हणते की लिपस्टिक, आयलायनर हे सगळे मेकअपचे प्रॉडक्ट्स मी बाहेरून मागवले होते आणि आता मी त्या रेवाला सोडणार नाही. आनंद म्हणतो की आपण हे प्रॉडक्ट्स नंतर खरेदी करू शकतो जान्हवी, पण आता ही वेळ नाहीये. आनंद म्हणतो की तू मागून तर बघ, मी तुला आत्तापर्यंत सगळं काही देत आलो आणि यापुढेही देईल जानू. आणि लगेचच जान्हवीला घेऊन आनंद हा बाहेर येतो. तर प्रेमाने जान्हवी ही आनंदचे औक्षण करते. त्यानंतर जान्हवी ही आनंदला म्हणते की मला त्या प्रॉडक्ट्सच्या सर्व असेसरीज पाहिजेत. तर आनंद म्हणतो बरं. तर जान्हवी म्हणते की तुझ्या पैशाने नाही, त्या रेवाच्या पैशाने. तेव्हा मात्र अक्षय आणि अभ्या अवाक होऊन त्यांच्याकडे बघू लागतात. तेवढ्यात वरून खाली रेवा येते आणि जान्हवीकडे बघते. तर रागाने जान्हवी सुद्धा रेवाकडे बघते. तर रेवा म्हणते काय झालं? आणि जान्हवी, आज तुझ्या चेहऱ्यावरती मेकअप दिसत नाही. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की काय हे ना, माझ्या चेहऱ्यावरती असे ओरखडे नाही पडले आणि रेषा नाही उमटल्या, त्यामुळे मला मेकअप करण्याची गरजच नाहीये आणि मी मुळातच सुंदर आहे, हो की नाही बेबी? तर आनंद म्हणतो की ऑफकोर्स माय जानू. तर रेवाचा मोठा जळफळाट होतो. त्यानंतर प्रेमाने आरती ही आभ्याचं औक्षण करते. त्यानंतर आभ्या बाळाचे सुंदर प्रॉडक्ट्स हे आरतीला गिफ्ट देतो. ते बघून सर्वांना मोठा आनंद होतो. आरती म्हणते की हे काय आहे अभि, जोपर्यंत बाळाचा जन्म होत नाही तोपर्यंत बाळासाठी कपडे घ्यायचे नसतात. अभि म्हणतो की मी तुला विचारलं पण नाही तुला काय हवंय ते. आणि लगेच अभ्या त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन ही आरतीला गिफ्ट म्हणून भेट देतो. त्यानंतर अक्षय म्हणतो की आपल्या घरात बायांनी पुरुषांना ओवाळण्याची प्रथा आहे, पण आज मी रमाला ओवाळणार आहे. तेव्हा सर्वजण अक्षयकडे बघू लागतात. तर इकडे आद्या म्हणते की अनय, तू सुद्धा मला ओवाळायचं बरं का? तर लगेचच अक्षय हा रमाला पुढे येण्यासाठी सांगतो. लगेचच सीमा म्हणते की रमा जा, आणि रमा ही खुर्चीवर बसते. तर अक्षय उठून उभा राहतो. त्यानंतर प्रेमाने आता अक्षय हा रमाला ओवाळू लागतो. तर रमा म्हणते नको. अक्षय म्हणतो की रमा, आजचं औक्षण का करतात माहितीये का? आपल्या जोडीदाराला सुख समाधान लाभावं, त्याला स्वास्थ्य लाभावं म्हणून. अक्षय म्हणतो की हाच विचार आम्ही तुझ्यासाठी करू शकतो. आणि लगेचच प्रेमाने अक्षय हा औक्षणाचे ताट रमासमोर धरतो. अक्षय म्हणतो की पूर्वी सैनिक जेव्हा लढाईवरून परत यायचे ना, तेव्हा त्यांच्या बायका त्यांचे औक्षण करायची. आणि आज बायका जे करतात ना, त्या लढाईपेक्षा काही वेगळं नाहीये. अक्षय म्हणतो की रमा, तू घरच्यांची सर्वांची काळजी घेतेस, हे घर सांभाळतेस, पार ताराचा अभ्यास घेतेस, सर्व काही करते तू. घरच्यांना सर्व स्वयंपाक प्रेमाने खाऊ घालतेस आणि घरातल्यांना काय हवंय काय नकोय ते सर्व तू बघतेस रमा. आणि हे सर्व करताना तुझ्या डोळ्यात पाणीसुद्धा येतं. तेव्हा हे सर्व त्या लढाईपेक्षा कमी नाहीये रमा. आणि म्हणूनच मी तुझं औक्षण करतोय रमा. असे म्हणत अक्षय आता रमाच्या कपाळी गंध लावतो आणि प्रेमाने रमाचे औक्षण करतो. इकडे आता रेवा तिच्या बेडरूममध्ये ज्यूस पित असते. तेवढ्यात दरवाजा उघडून आनंद तिथे येतो आणि म्हणतो की रेवा, माझं तुझ्याकडे एक काम होतं. तेव्हा रेवा म्हणते की माझ्याकडे? तर आनंद म्हणतो हो ना, ॲक्च्युली मी क्रेडिट कार्डचा यूज करत होतो, पण कदाचित नेटवर्क नसल्यामुळे पेमेंटला प्रॉब्लेम येऊ राहिला आहे. तर मला फक्त चेक करायचं होतं, तुझं क्रेडिट कार्ड देशील का? तर रेवा म्हणते की ऑफकोर्स. आणि रेवा लगेचच तिचे क्रेडिट कार्ड आनंदला देते. त्यानंतर ते क्रेडिट कार्ड घेऊन आनंद म्हणतो की इफ यू डोंट माइंड रेवा, पण तू तुझा पिन नंबर मला देऊ शकते का? रेवा म्हणते की पिन नंबर कशाला? तेव्हा आनंद म्हणतो की मी एक ॲक्च्युली छोटी वस्तू खरेदी केली आणि त्याचं अमाऊंटसुद्धा छोटी आहे, मी तुला परत रिटर्न करील. लगेच रेवा ही तिचा पिन नंबर आनंदला सांगते आणि आनंद लगेचच क्रेडिट कार्डचा वापर करतो. तेवढ्यात रेवाच्या मोबाईलवर मेसेज पडतो आणि रेवा आनंदला थांबवत म्हणते की एक मिनिट आनंद दादा, तू तर म्हटला होता अमाऊंट खूप छोटी आहे. रेवा म्हणते की ही तर बिग अमाऊंट आहे. आनंद म्हणतो की रेवा राज्याध्यक्षला तर ही अमाऊंट खूप छोटीच असणार ना. आनंद म्हणतो काय आहे ना, जानूचं मेकअप किट कुणीतरी डॅमेज केलं, तेव्हा मी तिच्यासाठी ते विकत घेतलं. आनंद म्हणतो की मी तिला सांगतो की रेवानेच तिच्याकडून तुला गिफ्ट दिलंय म्हणून. तेव्हा रेवा म्हणते की नाही नाही, तू आत्ताच तर म्हणाला ना माझे पैसे तू रिटर्न करणार आहेस म्हणून.
तर आनंद म्हणतो की मला आता कन्फर्म पटलेलं आहे की तू कुणाचंच नुकसान करत नाही आणि केलं तरी त्याची नुकसान भरपाई देतेस आणि अशी माणसं या जगात खूप रिअर असतात असं म्हणत आनंद लगेचच विश करत रेवाला म्हणतो की हॅपी दिवाळी रेवा. रेवा म्हणते की अजिबात विश करणार नाही. तर आनंद म्हणतो ठीक आहे आणि जानू असे म्हणत आनंद तेथून निघून जातो. तर रेवा रागाने उशी फेकून देते आणि म्हणते की नाही या जान्हवीची मी वाट लावली तर नाव रेवा लावणार नाही. इकडे आता अक्षय आणि रमा बेडरूममध्ये येतात. तर रमा ही आता अक्षयची पट्टी सर्व व्यवस्थित बांधत असते. तेव्हा हात धरत अक्षय म्हणतो की रमा हे सर्व तू का करतेस आणि मी याचीच वाट बघत होतो. तेव्हा रमा म्हणते की बायकोच्या नात्याने करते आणि माझ्यावर जर ही वेळ आली असती तर तुम्ही मला असंच केलं नसतं का. रमा म्हणते की खरं झालं तर हे मी माणुसकीच्या नात्याने करते. त्यानंतर रमा ही फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन तेथून जाऊ लागते. तर अक्षय रमाचा हात धरतो आणि म्हणतो की रमा फक्त माणुसकीच्याच नात्याने करतेस का. अक्षय म्हणतो की 2 वेण्या मला माहीत आहे तू हे काय करतेस आणि तुलाही माहीत आहे की तू हे का करतेस. अक्षय म्हणतो की रमा तू माझ्याकडे जे मागितलंस ना ते मी तुला नक्की देणार आहे आणि 100% तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. इकडे आता जान्हवी ही फराळाची डिश घेऊन आई आजीच्या रूममध्ये फराळ खात असते. जान्हवी म्हणते की आई आजी काय मस्त झालाय फराळ आणि तुम्ही सुद्धा एक करंजी घ्या ना. तेव्हा आई आजी म्हणते की जान्हवी तू तर माझ्याशी बोलूच नको. आई आजी म्हणते की तू माझी लाडकी नातसून होती पण आज तू माझ्या विरोधात उभी राहिलीस. तर जान्हवी म्हणते की आई आजी तुमच्या विरोधात कुठे उभी आहे मी तर तुमच्या समोर बसले. तर आई आजीला राग येतो आणि आई आजी जान्हवीला म्हणते की कधी कधी मला वाटतंय की तू माझी सूनच नाहीये. तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी तुम्ही काहीही बोलता सून या शब्दाचा तुम्हाला अर्थ तरी कळतो का. आई आजी म्हणते की अलीकडे त्या रामावरती तुझं खूपच प्रेम होत चाललंय आणि आजीच्या शब्दाला काहीच किंमत नाहीये तुझ्या तोंडातून. जान्हवी म्हणते की ती रेवा मला त्रास देते ना म्हणून मी तिला त्रास देते यामध्ये रमाचा काय संबंध. ते की ती बिचारी रेवा तुला काय त्रास देते ग. तेव्हा जान्हवी म्हणते की तिने माझं मेकअप किट खराब केलं. त्यानंतर लगेचच आनंद तिथे येतो आणि डोळा मारत जान्हवीला म्हणतो की काम झालं जानू. तर लगेचच जान्हवीला मोठा आनंद होऊन जान्हवी ही आई आजीला मिठी मारते. तेव्हा जान्हवीचा तो आनंद बघून लगेचच आई आजी म्हणते की कसला आनंद झालाय तुला एवढा. तर आनंद म्हणतो की एवढं काही नाही आहे आई आजी. आणि दुसऱ्या दिवशी लगेचच आता सर्वजण मुकादमांच्या घरी जेवण करत असतात. तर रमा ही सर्वांना वाढत असते आणि आद्या आणि कुठे गेली असे रमा विचारते. तर सीमा म्हणते की अगं ते शॉपिंगला गेलेत बाहेर. तर आता सर्वजण जेवण करत शांतपणे त्यांचा मोबाईल बघत असतात. तेव्हा रमा विचार करते की घरचे एवढे शांत आणि नॉर्मल कसे आज कुणीच काही कसं बोलत नाहीये. रमा म्हणते की आज कुणी काही बोलत नाही. तर जान्हवी म्हणते की अगं सर्वजण आम्ही जेवण करतोय ना. तर आई आजी म्हणते की जेवण करताना तसंही न बोललेलंच बरं. रमा म्हणते की पण मोबाईल बघत जेवण करण्यापेक्षा एकमेकांसोबत बोललेलं जेवण चांगलं जाईल. रमा म्हणते की त्यामुळे 2 घास जास्त जातील ना. तर आई आजी म्हणते की तुमच्याकडे होत असेल तसं. तर रमा म्हणते हो आमच्याकडे तसंच होतं आणि आमच्याकडे असं टोमणेही मारत नाही आणि घालून पाडणं हे बोलत नाहीत. रमा म्हणते की जे काही असेल ना ते आमच्याकडे तोंडावरून बोलून मोकळं होतात त्यामुळे घरातलं वातावरण कसं आनंदी असतं. तेव्हा आई आजीला उत्तर दिलेलं बघून आनंदला ठसका लागतो. तर सर्वजण अवाक होऊन रामाकडे बघू लागतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रमा ही सर्वांना ओवाळते. अभ्या आनंदला ओवाळताच अभ्या म्हणतो की रमा आता मोठी हो आणि बालिशपणा सोडून दे. तेव्हा रमा ही अभ्याकडे बघू लागते. त्यानंतर आता आई आजी रागाने अक्षयकडे येते आणि म्हणते की अक्षय तुझी बायको 4 लोकात लाज आणते. तेव्हा अक्षय हा आई आजीकडे बघू लागतो. त्यानंतर रमा ही अक्षयकडे येऊन अक्षयला म्हणते की कधी कधी 4 लोकात मी तुमचं हसू करते. तर अक्षय म्हणतो की नाही ग रमा उलट 4 लोकात तू 4 लोकांना आपलेसं करते आणि प्रत्येकाला असं वाटतं की तुझ्यासोबत बोलावं मन मोकळं करावं. तेव्हा रमा म्हणते की सगळ्यांनाच मनातलं मला नाही सांगावं असं वाटत. तर आता रमा ही अक्षयला तिच्या मनातलं सांगून रेवाला कशी घराबाहेर काढते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा.